नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन उदगीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जे मेडिकलची जी प्रोसेस सुरू झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मेडिकलची जी खूप दिवस झालं विद्यार्थी वेट करत होते, ती मेडिकलची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, त्याच्यानंतर फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसची प्रोसेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सुरू झालेली आहे. तर रजिस्ट्रेशनची सुरुवात ही 17 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झालेली आहे. तर ती शेवटची डेट जी आहे ती 23 ऑगस्ट 2024 8 वाजेपर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपी यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना 23 ऑगस्ट 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी येताना रजिस्ट्रेशन करते वेळेस जे काही डॉक्युमेंट असतील ते पूर्ण सोबत घेऊन यावे आणि ते पण ओरिजिनल असावे, जेणेकरून आपल्याला रजिस्ट्रेशन करताना प्रॉब्लेम येणार नाही. तरी त्या फीस बद्दल आपण पाहूया. तर फीस महाराष्ट्र कोट्यासाठी ही 1,000 रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा जर करायचा असेल तर रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती 4,000 रुपये असेल. ज्याला स्टेट आणि मॅनेजमेंट हे दोन्ही करायचं असेल त्याला 5,000 रुपये फीस ही गव्हर्नमेंटची असेल. ही फी स्ट्रक्चर असेल. ते या एका फीस मध्ये विद्यार्थ्यांना MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपी हे सर्व कोर्सेसला रजिस्ट्रेशन करता येईल. या सर्व कोर्सेसची रजिस्ट्रेशनची एकच प्रोसेस असेल. तरी विद्यार्थ्यांना येताना जे डॉक्युमेंट काय घेऊन यायचे आहेत, मी त्याचं डॉक्युमेंट सांगेल विद्यार्थ्यांना की 10वीची मार्कशीट लागेल, त्याच्यानंतर 10वीची सनद लागेल, त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट लागेल, 12वीची TC लागेल, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी लागेल, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल, जे विद्यार्थी कॅटेगरीमधले आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सुद्धा लागेल. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड, जे तुमचं नीटचं जे ॲडमिट कार्ड आहे ते सुद्धा लागेल. फिटनेस सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर जे नीटचं जे नवीन आलेलं जे स्कोअर कार्ड आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना अपलोड करायचे. जे जुनंवालं आहे ते नाही, नवीनवालं जे आहे ते स्कोअर कार्ड अपलोड करायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना ओरिजिनल लागतील. ज्या विद्यार्थ्यांचा जो गॅप आहे, म्हणजे 1-2 वर्षांनी त्यांनी गॅप ठेवलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागत नाही. ते आत्ता ना लागत नसून ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्यावेळेस ते तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तिथं ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करायचं आहे. त्यामुळे आत्ता रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते कुठलंही सर्टिफिकेट लागत नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची आहे, काउन्सिलिंगची जी आपली जी फीस ठेवलेली आहे आपल्या इन्स्टिट्यूटची ही 3,000 रुपये असेल. त्याच्यामध्ये तुमची MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपी ह्या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ते आम्ही करून देऊ. ते तुम्हाला एक निव्वळ कमीत कमी शुल्कामध्ये आम्ही ते करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याची जी फीस आहे ती 3,000 आहे. तर त्याच्यामध्ये त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते पूर्ण कॉलेज अलॉट होईपर्यंत ही संपूर्ण प्रोसेस त्यामध्ये मिळेल. त्यामध्ये कुठलेही दुसरे चार्जेस व्यतिरिक्त राहणार नाहीत. आणि काउन्सिलिंगच्या फीसमध्ये तुमची गव्हर्नमेंटची फीस राहणार नाही, ती वेगळी असेल. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे असेल तरी त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या नंबरमध्ये संपर्क करायचा आहे किंवा जे आपल्या ऑनलाईनला जे दिसत आहे नंबर त्याच्यावर संपर्क करायचा आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी पैशामध्ये चांगली सर्व्हिस मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचे त्यांना आपण ऍड्रेस दिलेला आहे, आपण ते शॉपला येऊन करू शकतात. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी खाली कॉमेंटमध्ये मेसेज करावा, त्याचा उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. तसेच ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी इतर मित्रांना सुद्धा शेअर करावा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.